सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता चौथी। विषय परिसर अभ्यास भाग 2। धडा 15वा। एक अपूर्व सोहळा। याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। अ. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली। आ. शिवरायांचा राज्याभिषेक सन 1674 मध्ये झाला। दोन। प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते? उत्तर: सोन्याच्या घागरीत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते। आ. शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला? उत्तर: शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक हा शक सुरू केला। तीन। 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ. शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले? उत्तर: अनेक संकटांवर मात करून शेवटी स्वराज्य उभे राहिले। या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली। शेकडो वर्षांनंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारे, प्रजेला न्याय व सुख देणारे स्वराज्य निर्माण झाले आहे, हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले। आ. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली? उत्तर: रायगड हा मजबूत किल्ला होता। रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते। शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते। म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली। इ. मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू का वाहू लागले? उत्तर: जलाभिषेक झाल्यानंतर शिवराय जिजामातेच्या पाया पडले। मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले। शिवरायांच्या जन्माआधीपासून मासाहेबांनी मनी धरलेले स्वप्न राज्याभिषेकाच्या दिवशी साकार झाले होते। त्यांनी केलेल्या 30 वर्षांच्या कष्टाचे चीज झाले। आईचा आनंद अश्रूमाटे बाहेर पडला। म्हणून मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते। नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा एकदा धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।